मागच्या भागात बघितलं की मी तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसरात आहे। तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ तुम्हाला असे पुतळे दिसतील जे तानाजींच्या पराक्रमाचे प्रतीक आहेत। प्रत्येक पुतळा त्यांच्या रणांगणातील क्षण दाखवतो। कुणी हातात तलवार घेऊन उभा आहे तर कुणी शत्रूशी भिडतोय तर कुणी बंदूक घेऊन उभा आहे। हे सगळे पुतळे आपल्याला त्या काळात घेऊन जातात आणि ही आहे तानाजी मालुसरे यांची मूर्ती समाधीच्या अगदी बाजूलाच उभी। हा पुतळा त्यांच्या शौर्याचा, निष्ठेचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे। इथून प्रत्येक मराठी माणूस अभिमानानं नतमस्तक होतो। मित्रांनो, तानाजी मालुसरे यांची ही समाधी आणि हे पुतळे बघताना खरंच अंगावर रोमांचक उभे राहतात। अशा शूरवीरांमुळेच आपला महाराष्ट्र आणि आपला इतिहास इतका अभिमानास्पद आहे। तर चला मग आता इथून पुढं जिथं अजून बरेच ऐतिहासिक ठसे उदाहरण आहे। तर मित्रांनो, हा होता कल्याण दरवाजाचा इतिहास आणि त्याची अभेद्य रचना। या दरवाजावर उभं राहून आपल्याला त्या काळातील रणनीती, बांधकाम कला आणि शौर्याचं दर्शन होतं। आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सिंहगड किल्ल्यावर अजून एक महत्त्वाचं ठिकाण। तर भेटू पुढच्या भागात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रत्येक वेळी जेव्हा आपण सिंहगडावर येतो तेव्हा मनात एकच गोष्ट जाणवते की हा गड फक्त दगडांचा नाही तर इथल्या प्रत्येक दगडात तानाजीचं शौर्य, मावळ्यांचं बलिदान आणि शिवरायांचं स्वप्न कोरलेलं आहे। तर मित्रांनो, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत जय शिवराय।